3.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस सोलापुरातील विशेष न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी सदर आरोपीला बलात्काराच्या अपराधामध्ये दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेप आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 16/3/2021 रोजी यातील आरोपी हा या पीडितेच्या शेजारी राहत असताना आणि पीडित अल्पवयीन मुलगी केवळ 3.5 वर्षाची असताना तिला घरी बोलवून तिच्याबरोबर शारीरिक अत्याचार स्वतःच्या घरामध्ये करत होता। ही बाब या ठिकाणी चारा घेऊन परत येत असताना लक्षात आली आणि तिनं लगेच आपल्या पतीला बोलावून सदरचं कृत्य चालू असल्याबाबतची माहिती दिली असता पीडितेच्या वडिलांनी त्वरित त्याला त्या कृत्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि शेजारील पडलेल्या काठीने त्याच्या डोक्यात मार देखील दिला आणि त्यानंतर सदर घटनेबाबतची फिर्याद त्या पीडितेच्या वडिलांनी कामठी पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/3/2021 रोजी दिली असता पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भरपूर पुरावा उपलब्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले। सदर प्रकरणात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती आणि वैद्यकीय तपासणीमध्ये सकृतदर्शनी या आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याच्या खुणा जखमा त्या ठिकाणी दिसून आल्या। तसा वैद्यकीय अहवाल या ठिकाणी न्यायालयासमोर सादर करण्यात आला। पीडित अल्पवयीन मुलगी 3.5 वर्षाची असताना देखील 53 वर्षाच्या व्यक्तीने या ठिकाणी अत्याचार केल्याचं वयाबाबतचे पुरावे न्यायालयामध्ये सादर करण्यात आले। पीडिता ही एक नेत्र साक्षीदार होती, तिची साक्ष, पीडितेच्या आईची साक्ष, पीडितेच्या वडिलांची साक्ष या ठिकाणी नोंदवण्यात आली। घटनास्थळाचा पंचनामा व आरोपीचे कपडे जप्तीचा पंचनामा, पीडितेचे कपडे जप्तीचे पंचनामे देखील न्यायालयामध्ये सादर करून सदर आरोपीने अपराध केल्याचे या ठिकाणी सकृतदर्शनी सिद्ध होत असल्याचे न्यायालयासमोर सरकार पक्षाने सिद्ध केले आणि युक्तिवाद करण्यात आला की एका 53 वर्षाच्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका नातीसारख्या या अल्पवयीन मुलीवर, केवळ 3.5 वर्षाच्या मुलीवर, ज्या मुलीला अंगावर खेळवण्याचं वय असतं, अशा मुलीवर याप्रमाणे निगृणपणे अत्याचार करणाऱ्या या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, कारण हे समाजामध्ये काळिमा फासणारं कृत्य या व्यक्तीने केलेलं आहे असं न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं आणि सदर आरोपीस या ठिकाणी कमी शिक्षा दिली तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन अपराधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं, असं देखील युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपी दशरथ महादेव शेळके, राहणार हरळवाडी, तालुका मोहोळ, याला सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश विशेष न्यायाधीश 3 श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी दोषी धरून एकूण मरेपर्यंत जन्मठेप आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे।